नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची व धक्कादायक बातमी आहे ती म्हणजे की विद्यार्थी मित्रांनो, आजपासून प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्यात आलेल्या आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, राज्य सरकारच्या निर्णयानुसार नंतर सुरू होणार प्रवेश प्रक्रिया। तर महत्त्वाची बातमी आहे। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ह्यामध्ये महत्त्वाची अपडेट आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येईल। आणि विद्यार्थी मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघणार नाही तोपर्यंत तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येणार नाही, म्हणून व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा। आणि जर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करून द्या, कारण की तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करून जी बाजूला बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि तुमच्याकडून कोणती अपडेट मिस होणार नाही। म्हणून चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगितले अशाच प्रकारचे तुम्हाला मी लेटेस्ट अपडेट देत असतो। जर तुम्ही अजूनही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसाल तर लवकरात लवकर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्याच्यावरती क्लिक करून जॉईन व्हायला विसरू नका। खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले, तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका। डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे किंवा तुम्हाला कमेंट्समध्ये फक्त आज काय नवीन लिहून पाठवायचं आहे। जो विद्यार्थी आपल्याला आज काय नवीन लिहून पाठवेल त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून कोणती अपडेट मिस होणार नाहीये। म्हणून टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी आज काय नवीन लिहून पाठवा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक क्लिक करून जॉईन व्हायला विसरू नका। आता विद्यार्थी मित्रांनो, प्रवेश प्रक्रियेसंबंधात महत्त्वाचे अपडेट आले, संपूर्ण माहिती तुम्हाला दाखवणार आहे। इंजिनिअरिंग फार्मसी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा महत्त्वाची सूचना असणारे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे। आता मी तुम्हाला प्रूफवरती घेऊन जाणार आहे संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ लवकरात लवकर लाईक करायला विसरू नका। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रूफवरती आलो आहे आणि प्रूफवरती आल्याच्यानंतर तुम्हाला यामध्ये बघायला मिळेल प्रवेश प्रक्रिया स्थगित, राज्य सरकारच्या निर्णयानुसार पुन्हा प्रवेश सुरू होणार। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रवेश प्रक्रिया स्थगित झालेली आहे। आता कोणती प्रवेश प्रक्रिया स्थगित झाली ते हे तुम्हाला बघायचं आहे, पुराव्यासहित संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सूचना आहे महत्त्वाची, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवर्जून त्यांना विनंती आहे। आता मित्रांनो बघा, मुंबई तुम्ही बघू शकता, आजचीच न्यूज आहे। व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष म्हणजे CET किंवा केंद्रीय प्रवेश परीक्षा कॅट किंवा CMAT प्रवेशासाठी ग्राह्य धरण्याचा सरकारचा निर्णय पुढील वर्षापासून लागू करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। त्यामुळे MBAची प्रवेश प्रक्रिया तात्पुरती CET सेलने स्थगित करण्यात आली आहे। मित्रांनो बघा, कोणती प्रवेश प्रक्रिया रखडलेली म्हणजे तुमच्या मनात कन्फ्युजन राहिलं नको, सरांनी आम्हाला माहिती सांगितली दुसरीच आणि माहिती यामध्ये दुसरी। तर मित्रांनो बघा, MBAची जी प्रवेश प्रक्रिया ती स्थगित करण्यात आली आहे, फक्त MBAची। दुसऱ्या ज्या प्रवेश प्रक्रिया असणार ते चालू आहे, ही तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुम्हाला सगळ्यात अगोदर क्लिअर करून दिलेलं आहे, म्हणजे नंतर तुमच्या मनात डाऊट राहील नको, ठीक आहे। तर बघा, MBAची प्रवेश प्रक्रिया तात्पुरती CET सेलने स्थगित करण्यात आली आहे। प्रवेश प्रक्रियेबाबत राज्य सरकारच्या सूचनानंतर पुन्हा प्रवेश सुरू करण्यात येतील असे CET सेलने स्पष्ट केले आहे, ठीक आहे। MST CET संदर्भात मित्रांनो CET सेलने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की MBAची प्रवेश प्रक्रिया तात्पुरती CET सेलने स्थगित केली आणि नंतर मित्रांनो राज्य सरकारच्या सूचनानंतर पुन्हा प्रवेश सुरू करण्यात येणार आहेत। त्यानंतर मित्रांनो बघा, यामध्ये सांगितलेलं आहे गतवर्षीपर्यंत खाजगी संस्थांच्या संघटना यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या ॲटमा, SAT, MAT ह्यासारख्या अनेक परीक्षांचे गुण प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येत होते, ठीक आहे। परंतु गतवर्षी सुमारे 40 विद्यार्थ्यांनी खाजगी संस्थांच्या परीक्षांची खोटी गुणपत्रके जोडून नामवंत संस्थांमध्ये प्रवेश घेतल्याचे उघड झाले होते। त्यामुळे व्यवस्थापन पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी CET, CAT, CMAT या परीक्षांचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला। मात्र हा निर्णय CET झाल्यानंतर प्रसिद्ध करण्यात आला, ठीक आहे। त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची संधी गेली। सरकारच्या या निर्णयाला ॲटमा ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी न्यायालयात आव्हान दिले, ठीक आहे। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, यामध्ये सांगण्यात आले की ह्या प्रकरणी 3च प्रवेश प्रक्रिया ग्राह्य धरण्याच्या आदेशाची पुढील वर्षापासून अंमलबजावणी करण्यात यावी असा निर्णय दिला आहे। न्यायालयाच्या या निर्णयानुसार CET सेलने MBAची प्रवेश प्रक्रिया तात्पुरती थांबवली आहे। राज्य सरकारच्या निर्णयानुसार पुन्हा प्रवेश सुरू करण्यात येणार आहे, हे सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता। आता विद्यार्थी मित्रांनो बघा, फार्मसी आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट बघा। फार्मसी आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचे आव्हान। व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेश फेरीच्या CET निकालानंतर CET सेलने इंजिनिअरिंग आणि फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे।
त्यानंतर मित्रांनो बघा, फार्मसी आणि इंजिनिअरिंगचे अर्ज भरण्यास काही तासांचा अवधी शिल्लक राहिले आहे. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज भरावेत असे आवाहन सिटी सेलमधील अधिकाऱ्यांनी केले आहेत. तर याचा अर्थ असा आहे मित्रांनो की तुमच्यासाठी फक्त आता काही तासच तुमच्याकडे उरलेले फार्मसी आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी, ज्यांनी अजून त्यांचे प्रवेश निश्चित केले नसेल, प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी झाले नसतील, तर त्यांनी लवकरात लवकर त्यांचे प्रवेश निश्चित करून घ्या किंवा प्रवेशामध्ये सहभागी व्हायचे आहे. आणि त्यासाठी मित्रांनो तुम्हाला काही तासांचाच अवधी म्हणजे काही तासांचाच कालावधी तुमच्याकडे शिल्लक आहे. अन्यथा तुम्ही मित्रांनो या प्रवेश प्रक्रियेतून मुकणार आहात, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढच्याच वर्षी आता ॲडमिशन घेता येऊ शकतं. तर अशा प्रकारे मित्रांनो फार्मसी आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा महत्त्वाची अपडेट होती. त्याचबरोबर MBAची जी प्रवेश प्रक्रिया रखलेली आहे त्या सुद्धा महत्त्वाची अपडेट होती. तर संपूर्ण तुम्हाला माहिती मी सांगितलेली आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुम्हाला या चॅनलवरती संपूर्ण अचूक माहिती दिली जात असते पुराव्यासहित, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मित्रांनो अशा प्रकारे प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्यात आली. राज्य सरकारच्या निर्णयानुसार पुन्हा प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे, त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही. MBAची जरी प्रवेश प्रक्रिया रखडलेली असेल तर इतर प्रवेश प्रक्रिया ह्या चालू आहेत. तर तुम्ही लवकरात लवकर त्यामध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल त्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात. आणि जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमची अडचण टाईप करू शकता. तुमचा जो प्रश्न असेल ते तुम्ही विचारू शकतात, त्याचं उत्तर तुम्हाला नक्की दिलं जाईल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो कोणती अडचण असेल तर तुम्ही नक्की विचारू शकतात. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण राहणार नाही आहे. आता महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलला अजूनही जॉईन झाला नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही लवकरात लवकर जॉईन व्हायला विसरू नका. खूप सारे विद्यार्थी तिथे जॉईन झाले, त्यांच्याकडून संपूर्ण माहिती दिली जाते, त्यांचे जे डाऊट असतात तेही क्लिअर केले जात आहे. तर तुमचेसुद्धा काही डाऊट असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची, तिथे जाऊन तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका. खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले. किंवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला फक्त आज काय नवीन लिहून पाठवायचं आहे. जो विद्यार्थी आपल्याला आज काय नवीन लिहून पाठवेल त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून कोणतीही अपडेट मिस होणार नाही आहे. तर तुम्ही आज काय नवीन लिहून पाठवा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून जॉईन व्हायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून तुमची संपूर्ण अडचण दूर केल्या जातील. आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला काही अडचण असेल, काही प्रश्न असेल तुमच्या मनामध्ये, तर तुम्हाला मित्रांनो खाली जॉईन बटन दिसत आहे, तुम्ही बघू शकता. तर त्या जॉईन बटनावरती क्लिक करून तुम्ही आपल्या स्पेशल परिवारामध्ये सहभागी होऊ शकता आज काय नवीनच्या. त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो थेट मी तुमच्याशी संवाद करत असतो. तुमचे जे प्रश्न असतात त्यांची उत्तर आपण त्या ठिकाणी स्वतः लाईव्ह आपण ते सॉल्व्ह करत असतो. खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले, त्यांचे प्रश्नांची उत्तर त्यांना दिली जात आहे. जर तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर लवकरात लवकर जॉईन व्हायला विसरू नका. तुम्हाला जॉईन बटन दिलेलं आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही कोणताही ऑफर चूज करू शकता. त्या ऑफर्सवरची चूज केल्यानंतर तुम्ही ती मेंबरशिप घेऊन आपल्या परिवारामध्ये सहभागी होऊ शकता. स्पेशल मेंबर तुम्ही बनू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन केलं जात असतं. तर लवकरात लवकर जॉईन व्हायला विसरू नका. खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले. आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लवकरात लवकर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.